परंतु हे सरकार गुंडांचे सत्कार करत आहे, बलात्काऱ्यांना जवळच्या खुर्चीवर बसवणार। देशामध्ये आंदोलन करणं म्हणजे गुन्हा आहे का? चळवळ करणं म्हणजे गुन्हा आहे का? यात असलेले जे गुन्हे आहेत ते शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात आहेत। आम्ही अनेक साखर कारखानदारांचा माज उतरवलेली माणसं आहोत, अनेक दूध संघवाले मस्ती करत होते त्यांचा माज उतरवणारी आम्ही माणसं आहोत, भल्या भल्यांच्या राजकीय वतनदाऱ्या उद्ध्वस्त करणारे केलेले आहेत आम्ही प्रस्थापितांच्या। तुम्ही आमच्या नादाला लागू नका। लोकशाही मार्गाने दाखल केलेलं आहे, आंदोलन केलेले आहे। हे गुन्हे चोरी दरोडा बलात्काराचे गुन्हे नाहीत, मर्डर हाफ मर्डरचे गुन्हे दाखल नाहीत। आणि गजानन कावरके आणि नामदेव पतंगे या व्यक्तींना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं महाराष्ट्राचं पाठबळ आहे। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गजानन कावरके आणि नामदेव पाटके यांना बजावण्यात आलेल्या तडीपारीच्या नोटिशीवरून राज्यात नवा वाद निर्माण झालाय। या प्रकरणावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले। त्यांनी म्हटले की गजानन कावरके आणि नामदेव पाटके यांच्यावरील गुन्हे हे चोरी, दरोडा, बलात्कार किंवा खुनाचे नसून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनांशी संबंधित आहेत। तुपकर यांनी प्रश्न उपस्थित केला की या देशात आंदोलन करणं हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणं हा गुन्हा आहे का? तसेच तडीपारीच्या कारवाईमागे राजकीय दबाव असल्याचाही आरोप त्यांनी केला। तडीपारीमुळे शेतकरी चळवळ थांबणार नसल्याचे सांगत त्यांनी हा लढा पुढेही सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला। आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलं, त्यांचे संपूर्ण वक्तव्य पुढे सविस्तर पाहूया। आणि जनसमर्थन मोठ्या प्रमाणात मिळते, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। म्हणून तानाजीरावनी पोलीस विभागाला प्रेशर केलं, महसूल विभागाला प्रेशर केलं आणि त्यांनाही तडीपारीची नोटीस दिलेली आहे। अरे आंदोलन करणं आमचा अधिकार आहे। तडीपारी कुणाची काढत असतात? ज्या व्यक्तीची दहशत आहे, ज्याला सामान्य जनता घाबरते, तो माणूस घराच्या बाहेर निघला की लोक घराच्या आत पळतात। एवढी दहशत असताना गुंडागर्दी करणाऱ्या माणसाची तडीपारी काढत असतात। जे चोऱ्या करतात, दरोडे टाकतात, स्कॅम करतात मोठे मोठे, त्यांना मोठमोठ्या पदावर बसवतात, त्यांना व्हाईट कॉलर देतात। पांढऱ्या कपड्यातले दरोडेखोर जरी असले तरी पांढरे कपडे घातले, आपल्या बाजूला बसवले की ते स्वच्छ चारित्र्याचे होऊन जातात। आणि शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या गजानन कावरके यांच्यावर जर तडीपारीची नोटीस अशा पद्धतीने निघत असेल तर क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी खपून घेणारे लक्षात ठेवा। यांना वाटतं की चळवळीतल्या माणसाला तडीपार केलं, गजानन कावरके नामदेव पतंगेला तडीपार केलं म्हणजे इथले आंदोलनं थांबतील, इथल्या चळवळी थांबतील। पण असं होणार नाही, लक्षात ठेवा। या तडीपाऱ्या बिडीपाऱ्याला आम्ही घाबरत नाही, आम्ही लढणारी माणसं आहोत। आमच्या समोर शहीद भगतसिंगाचा आदर्श आहे, आमच्या समोर क्रांतिसिंह नाना पाटलांचा आदर्श आहे, आमच्या समोर महात्मा गांधींचा, बाबासाहेबांचा आदर्श आहे, छत्रपतींचा आदर्श आहे। किती संकट आले, किती दबाव टाकला तरी आम्ही थांबणार नाही, आम्ही लढणारी माणसं आहोत। बघितलं का तुम्ही? ही तडीपारीची नोटीस आमच्या गजानन कावरकेंनी लॅमिनेट करून ठेवली घरामध्ये लावायला, कारण हा आमच्यासाठी पद्मश्री पुरस्कार आहे। अरे पुढच्या पिढीमध्ये आमची लेकरं, आमचे नातू पंतू सांगतील ना अभिमानाने की आमचे बाबा, आमचे आजोबा, त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं त्यांना त्या काळामध्ये तडीपार केलं होतं, ते शेतकऱ्यांच्या लढ्यातले क्रांतिकारक होते। आम्ही काही तुमच्या तडीपारीला घाबरणार नाही। मला तडीपार केलं 2013 साली काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने, मी पण 2.5 महिने जिल्ह्याच्या बाहेर राहिलो, पण मी डगमगलो नाही। लक्षात ठेवा, आम्ही भांडत राहिलो, संघर्ष करत राहिलो। त्यामुळं गजानन कावरके घाबरणारं व्यक्तिमत्व नाही, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहोत। आणि तानाजीरावला मी सांगतो, मुटकुळे तुमचा खुळखुळे कधी होईल समजणार पण नाही तुम्हाला। शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका। आम्ही जर ठरवलं आणि गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला एकत्र केलं तर तुमची खुर्ची कधी काढून घेऊ हे तुम्हाला पत्ता सुद्धा लागणार नाही। मुख्यमंत्र्यांनाही माझी विनंती आहे
की तुमचे आमदार भारतीय जनता पार्टीचे तानाजीराव मुटकुळे पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला दबावामध्ये घेऊन अशा पद्धतीनं चळवळीतल्या कार्यकर्त्यांना संपवण्याचा प्रयत्न करताय. गृह खातं तुमच्याकडे आहे, याची सोयी तुमच्यावर पण येणार आहे. याचा निकाल तातडीनं लावा. कायदेशीर लढाई आम्ही करत राहू, त्याला आम्ही घाबरणार नाही. पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही तडीपारी काढली, जे महसूल विभागाचे अधिकारी खासगीत आम्हाला सांगतात की आमच्यावर प्रेशर आहे नेत्यांचं, त्यांनाही माझं सांगणं आहे की तुमचं पद टिकवण्यासाठी, तुमची पोस्टिंग टिकवण्यासाठी नेत्यांच्या दरबारातल्या हुजरेगिरी बंद करा. दरबारातले हुजरे होऊ नका. नोकरी करायची असेल अधिकारी म्हणून पोलीस खात्यात, महसूल खात्यात, तर जरा निधड्या छातीनं करा, मर्दासारखी करा. चांगली पोस्टिंग मिळाली पाहिजे म्हणून नेत्यांच्या दारात सकाळी जाऊन पाय चाटायचे, नेत्यांना झेलायचं, हा धंदा बंद केला पाहिजे अधिकाऱ्यांनी. नाही तर असल्या अधिकाऱ्यांचा सुद्धा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कुत्र्याला दगड मारला तर कुत्र दगडाला डसतंय, वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला डसत नाही. ज्या दिशेनं दगड आला, ज्यांनी दगड मारायला लावला, त्याचं नरडं फोडल्याशिवाय राहत नाही. आम्ही वाघाचे बच्चे आहोत. ज्यांनी पोलीस आमच्या अंगावर पाठवले, ज्यांनी महसूलचे अधिकारी आमच्या अंगावर पाठवले, त्यांच्या खुर्च्या येणाऱ्या काळामध्ये काढून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लक्षात ठेवा. आम्ही गावगाड्यातले सामान्य शेतकऱ्यांची पोरं आहोत. अरे इंग्रज पण एवढ्या वाईट पद्धतीने वागले नव्हते. तुम्ही एवढ्या वाईट पद्धतीनं चळवळीतल्या लोकांशी वागताय. आम्ही आवाज उठवायचा नाही का? आम्ही भांडायचं नाही का? आम्ही बोलायचं नाही का? इकडे तुमच्या तानाजीरावच्या पायाखालची वाळू सरकली. तिकडे बुलढाण्याला मी लोकसभेची निवडणूक लढलो अपक्ष प्रतापराव जाधवांच्या विरोधामध्ये. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, ते भांबावले. मी अपक्ष असून सुद्धा 4 विधानसभा मतदारसंघात घाटावर मी लीड घेतला आणि टफ फाईट दिली. 2.5 लाख मतं मला लोकांनी दिली. प्रतापराव जाधवच्या पायाखालची वाळू सरकली. आणि काही महिन्यांपूर्वी आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष मेहकरचे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना 9 जिल्ह्यातून प्रतापरावने तडीपार केलं. तिथल्या एसडीओकडे 60 प्रकरणं होते तडीपारीचे. 60. त्या 60 प्रकरणं निर्दोष केले सगळ्या गुंड, दारू विकणारे वगैरे लोकांचे. आणि एकट्या डॉक्टर टालेंची तडीपारी काढली 9 जिल्ह्यातून तडीपार. का? आमच्यामुळे यांच्या खुर्च्यांना धोका तयार झाला म्हणून, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही भांडतो म्हणून. सत्तेचा दुरुपयोग करण्याचं काम हे लोक करतायत. ते प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री जरी असलं तरी त्याला उरून पुरतो आम्ही त्या माणसाला, प्रतापरावांना. आम्ही काही घाबरत नाही. किती खोट्या केसेस करा, किती दडपशाही करा. अरे हम किसान के बच्चे, हम डरने वालों में से नहीं है. आणि ज्यांची घर काचाची आहेत ना, यांची स्कॅम आमच्या जवळ आहे. आम्ही फायली तयार करून ठेवलेला आहे. वेळ येऊ द्या, दिल्लीत जाऊन बसू जंतर मंतरवर. आम्ही काय डरपोक लोक आहोत का? अरे आम्ही घरातून बाहेर निघतो तर बायकोच्या कपाळाची कुंकू पुसून बाहेर पडतो. आज घरी येईल का नाही माहित नाही. आज आंदोलन आहे, गोळीबारात गेलो, आंदोलनात गेलो तर चिंता करू नको. हे असले आम्ही लोक आहे. तुम्ही आम्हाला काय धाक दाखवता? आणि तानाजीराव मुटकुळेला तुमच्या हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर काळं कुत्र सुद्धा ओळखत नाही मतदारसंघाच्या बाहेर. फक्त हा मतदारसंघ म्हणजे माझी मक्तेदारी आहे. या मतदारसंघाचा मी बाबा आहे आणि या मतदारसंघात दुसरं कुणीच काही करायचं नाही. अशा पद्धतीनं जर तुम्ही आमदार वागणार असाल तर तुमच्याही घरावर चाल करून आल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लक्षात ठेवा. आम्ही शेतकऱ्याचे बच्चे आहोत. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बावडी. चालणार नाही. आणि पोलीस अधिकाऱ्यांना आणि या भागातल्या महसूल प्रशासनालाही सांगतो मी, जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस प्रमुखांनाही सांगतो, एसपींनाही सांगतो, यांच्या दबावाखाली काम करू नका. आज सत्ता यांची आहे, उद्या सत्ता परिवर्तन होऊ शकतं. आम्ही सत्तेत येऊ द्या, पण आम्ही यांच्यासारखं वाईट वागणार नाही. आम्ही स्वातंत्र्यप्रिय माणसं आहोत आणि इतरांना स्वातंत्र्याची गोडी लावणं हा आमचा आवडता छंद आहे, अधिकार आहे. त्यामुळं यांनी लक्षात ठेवावं, चळवळ काय करू शकते तानाजीराव. अभिजित तिपके सारखा एक हिंगोलीचा सुपुत्र देशामध्ये विद्यार्थ्यांना कॉल देतो आणि लाखोच्या हजारोच्या संख्येनं महाराष्ट्रातले देशातले विद्यार्थी रस्त्यावर उतरतात आणि हमारे सरकार में इस्तीफा नहीं होता असं म्हणणारे राजनाथ सिंग
आणि देशाच्या पंतप्रधानांना धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला हे पुरं भाग पाडतात। ही चळवळ आहे, ही आंदोलनाची ताकद आहे। आम्ही जर का सुरुवात केली तर तानाजीराव तुम्हाला झोप सुद्धा लागणार नाही, लक्षात ठेवा। गाठ आमच्याशी आहे, झोप सुद्धा लागणार नाही। तुमच्यासारखे लय जण आम्ही वाटी लावले महाराष्ट्रात। आम्ही रस्त्यावरचे फकीर आहे, आमचं घर काय तुमच्यासारखं काचाचं नाही। एक काळ तुम्हाला जमीन विकावं लागली होती, आता तुम्ही जमिनी कुठे कुठे घेतल्या तेही आम्हाला काढता येईल। तुम्ही कशा पद्धतीने संपत्ती जमवली हे आम्हाला काढता येईल। चळवळीतल्या कार्यकर्त्यांना दाबाचा प्रयत्न कराल तर तुमच्या सुद्धा राजकीय घड्या आणि वतनदाऱ्या उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। शेतकऱ्यांची औलाद आहोत आम्ही, आणि 100 वर्षांनी मरायचंय, 60 वर्षांनी मरायचंय। आज आता या क्षणाला या हिंगोलीच्या विश्रामगृहावर देह सोडायचा आहे हे ठरून जगणार आहे आम्ही कार्यकर्ते। आमच्याकडून नादाला लागायला लागले तुम्ही कुणाचाही नाद करा तानाजीराव, पण क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचा आणि शेतकऱ्यांच्या पोरांचा नाद करू नका। आम्ही लय आमचे डोके खराब झाले ना तर तुम्हाला रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल, लक्षात ठेवा। आणि या भागातल्या अधिकाऱ्यांनाही सांगतो, तुमच्या बदल्या होतात, तुम्ही बदलून जाता। आम्ही जर ठरवलं तुमची तक्रार करायची तर तुमचं नोकरीतलं उत्पन्न किती, पगार किती, जमवलेली संपत्ती किती, तुमची डी लावली तर तुम्हाला मी झोपा लागणार नाही। उगीच चुकीच्या पद्धतीनं जर तडीपारी कराल, याद राखा घाट शेतकऱ्यांच्या पोरांशी आहे। उभ्या महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे हजारो पोरं हिंगोलीत घेऊन येईल, आणि जोपर्यंत तडीपारी रद्द होत नाही तोपर्यंत हिंगोलीचं मैदान सोडणार नाही, हे ठरवलेला मी कार्यकर्ता आहे। बघू यांच्यात दम आहे का, उठणारच नाही हिंगोलीतनं। ही पद्धत आहे खोटे गुन्हे दाखल करण्याची आणि अशी तडीपारी काढण्याची। त्या प्रतापराव जाधवांनी सुद्धा आमच्यावर लाठीचार्ज करायला लावला होता बुलढाण्यात। त्यांना वाटलं यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज केलं की पुन्हा आंदोलन करणार नाही। अरे बाबा, आम्ही लढणारी माणसं आहे, आम्ही मर्दाची औलाद आहे। आम्ही काय आमदार खासदाराच्या पोटी जन्माला आलो नाही। नागर कसा हाणायचा, किती दाबायचा, वखर कसा आणायचा, ती पण कशी अटायची, आणि फाळ किती नागराचा आत घालायचा हे आम्हाला चांगलं कळतं। गोपन कशी फिरवायची ना असून कसं आणायचं ते आम्हाला चांगलं कळतं। आम्हाला घोडाई लावायचं कळतो, नांगरा सगळं बैले लावायचं कळतो। त्यामुळे सत्ताधारी नेत्यांनी जरा सावध राहिलं पाहिजे। चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या नादाला लागाल तर तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल, हे मी तुमच्या भागातल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला सांगतो। आणि ज्या अधिकाऱ्याकडे ही तडीपारीचं प्रकरण चालणार आहे त्यांनाही सांगतो, लय जोशात सत्ताधाऱ्यांची काम करू नका। आणि जर तुम्हाला सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्यावर अशा तडीपाऱ्या काढायच्या असतील तर नोकरीचा राजीनामा द्या आणि त्यांच्या घरी संडास साफ करायचं काम करा। हुजरेगिरी करा, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरची साफसफाई करा, जर एवढी तुम्हाला हुजरेगिरी करायची आहे तर। त्यांच्या घरी कामाला राहा ना, दरबारातले हुजरे म्हणून काम करा तर खपून घेतल्या जाणार नाही। गजानन कावरखे आणि नामदेव पतंगेच्या सोबत उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी उभा आहे, ही लढणारी माणसं आहे, आणि लढणारी माणसं जिवंत ठेवणं हे आमचं काम आहे। त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं काम आहे। तानाजीराव मुटकुळेला किती लोक ओळखतात हो? हिंगोली जिल्ह्याच्या पलीकडे काळं कुत्र ओळखत नाही। गजानन कावरखेला उभा महाराष्ट्र ओळखतो, चळवळीतला कार्यकर्ता। नामदेव पतंगेला ओळखतो। ते काय स्वतःच्या स्वार्थासाठी लढतात काय लोक? अरे ज्या अभिजित दिपकेंची त्यांची ओळख नाही, त्यांनी आंदोलन केलं तर यांनी आमच्या लोकांनी पुतळा जाळला, रस्त्यावर आले, रस्त्यावर उतरले, गुन्हे दाखल करून घेतले। ह्याच्यात काय स्वार्थ आहे? तिकडे घाडगे पाटलाला मारहाण झाली लातूरमध्ये, आमच्या गजानन कावरखे आंदोलन रस्त्यावर आंदोलन केलं। चळवळीतल्या लोकांच्या पाठीशी उभं राहणारी माणसं आहेत, यांच्यावर झालेला अन्याय कदापि खपून घेतला जाणार नाही, हे मी ठामपणानं सांगतो। आणि असल्या आमदार खासदार लोकांना आम्ही फाट्यावर बांधतो। आमदार झाले, खासदार झाले म्हणजे तुम्ही मोठे झाले नाही, लक्षात ठेवा। तुमच्यापेक्षा चळवळीतल्या लोकांची ताकद मोठी असते, सत्तेपेक्षा रस्त्यावरची ताकद मोठी असते।
इंदिरा गांधींनी आणीबाणी लावून 1.5 वर्ष लोक तुरुंगात टाकले 1975-77ला. तेव्हा सुद्धा जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाने आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि इंदिरा गांधींचा पराभव होऊन देशामध्ये मोरारजी देसाईंचं सरकार आल्याचा इतिहास आहे. आपलं हे जेनजीचं आंदोलन सुद्धा हा सुद्धा मोठा इतिहास आहे. शेतकरी आंदोलनाने सुद्धा अनेक वेळा सत्ता परिवर्तन केलेलं आहे. कांद्याच्या प्रश्नावर अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलेलं आहे. माझं डोकं खराब झालं तर तानाजीराव तुम्हाला एकाही गावात शेतकरी फिरू देणार नाही. मी येऊन बसेन महिनाभर इथं, 2 महिने इथं. लक्षात ठेवा, हे असले भंपक धंदे बंद करा. लढायचं असेल आमच्या सोबत तर मैदानात लढा. तारीख ठरवा, वेळ ठरवा, चौक ठरवा, कुठे यायचं. तिथं हा पठ्ठ्या यायला तयार आहे. एकटा म्हणलं तर एकटा येतो, फौज घेऊन यायचं म्हणलं तर फौज घेऊन येतो. पण असले हे चाळे बंद करा. विदर्भाच्या भाषेत त्याला जरा वेगळे चाळे म्हणतात, ते मी इथं उल्लेख करणार नाही त्याचा. पण वेळ प्रसंग आला तर ते बोलायला मी मागे पुढे पाहणार नाही. सगळं आज बोलणार नाही. गजानन कावरके यांची तडीपारी रद्द झाली नाही तर याचे परिणाम या भागातल्या अधिकाऱ्यांना, प्रशासनाला भोगावे लागतील. आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही ऑर्डर काढली, ठाणेदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, त्यांनाही सांगतो, सत्तेतल्या लोकांची चमचगिरी करायची असेल तर त्यांच्या पक्षात प्रवेश करा, पदं घ्या आणि निवडणुका लढवा, तिकडेच जा. अशी करा. सदरक्षणाय खलनिग्रहणाय लोगो लावता आणि सामान्य माणसावर अन्याय करता हे चालणार नाही. लक्षात ठेवा. तुमचे धंदे आम्हाला बाहेर काढावे लागतील आणि ते काढायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. किती चोऱ्यांचे तपास झाले, किती दरोड्यांचे तपास झाले, तुमचं काय काय पेंडिंग आहे सगळं आम्हाला माहित आहे. आम्ही आमच्याजवळ पण तुमच्या कुंडल्या आहेत. वाकड्यात शिरायला लावू नका, नाही तर गंभीर परिणाम होतील. गजानन कावरके एकटे नाहीत, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने त्या ठिकाणी उभे आहोत हे सांगायला आज मी हिंगोलीमध्ये आलेलो आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे प्रश्न या भागातले जटिल होत आहेत. तुमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्याचं प्रमाण मोठं आहे. सीड्स कंपन्यांनी बोगस बियाणं विकलं, त्याचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि तो शेतकरी नव्यानं पेरणी पण करू शकत नाही, कारण कालावधी संपून गेलेला आहे. या सगळ्या सीड्स कंपन्यांकडनं तालुका कृषी अधिकाऱ्यापासून, जिल्हा कृषी अधिकाऱ्यापासून तर कृषी आयुक्तापर्यंत, कृषी सचिवांपर्यंत आणि कृषी मंत्र्यांपर्यंत सगळे हप्ते घेतात, पैसे घेतात. हे मी पुराव्यासहित पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये सांगणार. कोणता अधिकारी किती पैसे घेतो, किती रक्कम घेतो. प्रति बॅग प्रमाणे हे लोक पैसे घेतात. प्रति बॅग प्रमाणे. शेतकरी मेला तरी चालेल, पण अनेक अधिकाऱ्यांची मक्तेदारी आहे कृषी विभागातल्या आणि हे या बियाणे कंपन्यांकडून शेकडो कोटींचा मलिदा दरवर्षी जमा करतात. उलट बोगस बियाणं निघलं, शेतकऱ्याचं नुकसान झालं तर ती संधी आहे कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांसाठी पैसे वसूल करण्याची. आमच्याकडे पण सगळी माहिती आहे. कृषी मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो, 1966चा सीड ऍक्ट बदला, कॅबिनेटमध्ये निर्णय घ्या, कायदा करा आणि जन्मठेपेची शिक्षेची तरतूद करा. ज्या बियाणे कंपन्या बोगस बियाणं विकतील त्यांची धिंड काढा, भर चौकातून नागडी त्या मालकाची. या सीड्स कंपन्यांना राजकीय वरदहस्त आहे म्हणून शेतकऱ्यांचं वाटोळं झालं. लक्षात ठेवा. या बोगस बियाणे कंपन्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही एल्गार पुकारणार आहोत, याचे आंदोलन घेणार आहोत. जुनी पीक विमा योजना लागू करा, ही पण आमची मागणी आहे, 1 रुपयावाली. कारण या पीक विमा योजनेमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 50% लोकांनी सुद्धा पैसे भरले नाहीत. पुढच्या वर्षी तर लोक भरणारच नाहीत, कारण ही विमा योजना तकलादू आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. सरकारनं केलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नाही, ही कर्जमुक्ती नाही, ही ओटीएसची स्कीम आहे. याला तडजोड योजना म्हणतात. सरकारनं आणलेली ही तडजोड योजना आहे की मुद्दल आम्ही देणार, व्याज बँका माफ करणार आणि शेतकऱ्याचं सिबिल खराब होणार. शेतकऱ्याला एज्युकेशन लोन घेता येणार नाही, शेतकऱ्याला होम लोन घेता येणार नाही, शेतकऱ्याला व्यापारी लोन घेता येणार नाही. कोणत्याही प्रकारचं पीक कर्जाशिवाय नवीन कर्ज त्या शेतकऱ्याला मिळणार नाही. याला जबाबदार कोण आहे? कोण जबाबदार आहे? आमचं म्हणणं आहे, तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार होते तर ती पूर्ण कर्जमाफी करा आणि आमचं सिबिल ओके करून द्या. आमचं सिबिल खराब करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी?
आणि कशाला आश्वासन दिलं होतं विधानसभेच्या निवडणुकीत? दिलं तर ते पूर्ण करा. द्यायचं तर उदाहरण तर करणार नाही. ते शक्तीपीठ महामार्गासाठी मोर्चा निघाला नाही, कुणी मागितला नाही, बळजबरी 1 लाख कोटी खर्च करताय त्याच्यावर. आम्हाला पैसे द्यायचे, तुमच्या तिजोरीत पैसे नाही. सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर पुढचे 5 वर्ष आमदारांनी पगार घेऊ नये, शासकीय कोणताही भत्ता आमदारांनी घेऊ नये, सरकारी अधिकाऱ्यांचे पगार 25% आणा, क्लास 1 अधिकाऱ्यांचे प्रधान सचिव असतील, कलेक्टर असतील, सुपर क्लास 1 असतील, त्यांचे पगार 25% आणा. तिजोरीत खणखणाट आहे तर सगळ्यांनी सोसूया ना. आम्हीच का सोसायचं? शेतकऱ्यांनीच का सोसायचं? सगळ्यांनी सहन करू, काय अडचण आहे? सरकारच्या तिजोरीवरचा ताण हा फक्त शेतकऱ्यांनी सोसायचा का? आम्हीच सगळं सहन करायचं का? हे चालणार नाही. सरकारनं 2 लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी करावी. आमचं तर म्हणणं आहे सरसगट करावी. पण देताय 2 लाख तुम्ही तर जरा उदाहरण तर करणारी द्या. सिबिल आमचं खराब होऊ नका. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी काही गुन्हा केला का? त्यांना पण 2 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळालं पाहिजे. ITR भरणारे जे शेतकरी आहेत, जे इतर कर्ज मिळण्यासाठी ITR भरतात, त्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे. बँकांनी परस्पर पुनर्गठन केलं शेतकऱ्यांच्या कर्जाचं, त्या शेतकऱ्यांचाही समावेश पुनर्गठनवाल्या कर्जमाफीत झाला पाहिजे. आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले, पवार साहेबांची कर्जमाफी, फडणवीस साहेबांची कर्जमाफी, उद्धव साहेबांची कर्जमाफी, तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांचा समावेश या कर्जमाफीमध्ये करा, अशी आमची मागणी आहे. आणि याच्यासाठी आम्ही मोठं आंदोलन या येणाऱ्या काळामध्ये उभं करणार आहोत. त्याच अनुषंगाने आमचा दौरा राज्यामध्ये सुरू आहे. शेतकऱ्यांची मतं आम्ही जाणून घेतो आहे. जंगली जनावरांचा शेतीला त्रास होतो, शेती पिकांना कंपाऊंड करून द्या. रोई हरणं रानडुकरं तुमच्या जंगलात ठेवा, तिकडे आमच्याकडे घरात कशाला आणता इकडं? ही पण आमची मागणी आहे. आणि सोयाबीन कापसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या. प्रत्यक्ष बांधावर होणारा उत्पादन खर्च त्यात 50% नफा ऍड करून भाव द्या. स्वामीनाथनचं C2चा फॉर्म्युला आहे, उत्पादन खर्च प्लस 50% नफा. अशा पद्धतीचा भाव आम्हाला मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि गाववाड्यातल्या शेतकऱ्याच्या जे फासाकडे पावलं चालले ते थांबले पाहिजे. याच्यासाठी शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची, शेतमजुराच्या स्वातंत्र्याची, विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई आम्ही येणाऱ्या काळामध्ये उभी करणार आहोत. करूया बरोबर, अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही करू. एक तर सरकार राहिले तर आम्ही राहू, एकदा होऊन जाऊ 2 हात, काय फरक पडतो? आरपारची लढाई आम्ही लढणार, पण आम्ही थांबणार नाही. कधीतरी एकदा मरायचंय, कधीतरी एकदा जायचंच आहे ना आयुष्यामध्ये. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. पण असल्या भंपक सत्ताधारी आमदारांच्या तुकड्यांवर जगणारे अधिकारी जर अशा तडीपाऱ्या काढणार असतील तर तुमचेही घरं काचाचे आहेत, हे त्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. आम्हालाही बाकीच्या गोष्टी काढता येतील. आणि मी रविकांत उपकर आहे. माझी हिस्ट्री अशी आहे, मी जर एकदा एखाद्याचा पिच्छा धरला ना तर मी कुसात मोडल्याशिवाय सोडत नाही. आमच्याकडे विदर्भात एक म्हण आहे, कुसात मोडणे. तुमच्याकडे आहे का ते हिंगोली? तुमच्याकडे माकड आहे. माकड हाड मोडणे. माकड हाड मोडणे म्हणल्यावर ते म्हणतील हे आमच्यावर जीव गेला अन्ना करणार आहे. कुसात मोडणार, कुसात. औषधालाही शिल्लक ठेवणार नाही राजकारणात, एवढी ताकद आहे आमच्यामध्ये. त्यामुळं आमच्या नादाला लागू नका. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहील. मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं गजानन कावरखे, नामदेव पतंगे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की आपल्या आंदोलनामुळं जर सत्ताधारी नेत्यांच्या पायाखाली वाळू सरकत असेल तर तुम्ही योग्य दिशेने निघालेले आहात. तुमचं मनापासून कौतुक आहे. आणि ही तडीपारी म्हणजे गजानन कावरखेला मिळालेला हा पद्मश्री पुरस्कार आहे चळवळीच्या दृष्टीनं. त्यामुळे त्यांचं मनापासून कौतुक आहे. भीक घालतो आम्ही अशा तडीपारीला. हे तडीपारीच्या नोटिसा अशा फाडून टाकतो आम्ही. आम्ही काही समजत नाही याला, लक्षात ठेवा. आम्ही काही भीक नाही घालत याला. पण आमच्या अंगावर याल शिंगावर घेऊ. वेळ प्रसंगी फासावर जायची आमची तयारी, जेलमध्ये जायची तयारी. आम्ही घाबरत नाही कुणाला. गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून सांगतो, विद्यार्थी दिल्लीमध्ये एकत्र आले, देशभर रस्त्यावर उतरले म्हणून त्यांची मागणी मान्य झाली. नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला, त्याच्या विरोधात जे आंदोलन केलं. तुम्ही शेतकरी जर रस्त्यावर आले नाही, तुम्ही जर आंदोलनात आले नाही, एकत्र आले नाही तर तुमचा कुणी वाली राहणार नाही. आता मला लोक विचारतात रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं काय?
घरात बसून फक्त फेसबुकवर कमेंट करून हा प्रश्न सुटणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल, संघर्ष करावा लागेल, आंदोलनात उतरावं लागेल. हे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे. घरी बसून काही मिळणार नाही. आणि आंदोलन करणाऱ्या लोकांचा पाकिस्तानशी संबंध, चीनशी संबंध, यांना फंडिंग कुठून येतं, हे आरोप आता कॉमन झालेत. या आरोपाला कोणी आता सिरियस घेत नाही, लक्षात ठेवा. सरकारमधल्या लोकांना माझी विनंती आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष द्या. नाही तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून येईल आणि असं आंदोलन होईल की तुम्हाला रस्त्यावर फिरणं सुद्धा सत्ताधारी नेत्यांना मुश्किल होईल. असं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करणार. ओके. तुम्ही आता उल्लेख केला या टेलिव्हिजनमध्ये इथं तुमच्या कार्यकर्त्यांना नोटीस आलेली आहे तडीपारीची. बुलढाण्यात देखील उल्लेख केला तिथे देखील नोटीस आली. तर प्रामुख्याने तुम्ही म्हणालात की लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावर सगळं होतं. तुमचं म्हणणं काय आहे? सरकारच्या प्रशासनाची मानतं लोकप्रतिनिधी जास्त ऐकत आहेत अशा कामांसाठी काय होतं? सगळे सरकारी अधिकारी नाही, पण अनेक सरकारी अधिकारी सत्ताधारी नेत्यांचे चमचे म्हणून काम करत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणून काही पोलीस अधिकारी, काही महसूल प्रशासनातले अधिकारी, विविध विभागातले अधिकारी काम करत आहेत. अहो, अनेक अधिकारी तर सकाळी यांच्या बंगल्यावर असतात दरबारात मुजरे घालायला. काही काम सांगितलं तर करू शकतात ते, स्वतःची पोस्टिंग वाचवण्यासाठी, स्वतःची पद वाचवण्यासाठी, स्वतःची पोस्टिंग मिळण्यासाठी काही करू शकतात. काही अधिकारी तर असे की सत्ताधारी नेत्यांनी सांगितलं की माझ्या घरचा संडास साफ करून देतो, ते पण करून देतील. एवढे लाचार झाले काय काय अधिकारी सत्ताधारी नेत्यांची. पूर्वीच्या काळात असं नव्हतं. अधिकाऱ्यांनी सत्याची बाजू घेतली पाहिजे, सत्तेची बाजू नाही घेतली पाहिजे. बोला. आपण म्हणताय तडीपारीचा जो मुद्दा आहे, नोटीसची काढली तडीपारीची, ती मुटकुळींच्या सांगण्यावर काढली आमदार मुटकुळींच्या. आणि ही माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने अगोदर दिली होती. नांदेडच्या पत्रकार परिषदेवर निघाला कुठला अधिकारी आहे? योग्य वेळ आली की त्याचं नाव सांगतो. आता त्याचं नाव सांगितलं तर त्याला डायरेक्ट घरीच जावं लागेल ना. जसं पोलीस प्रशासनामध्ये, महसूल प्रशासनामध्ये किंवा कुठल्याही विभागाच्या प्रशासनामध्ये आमची 4 मित्र असतात ना, ते आम्हाला सांगत असतात. त्याच्याकडे लेखी आदेश थोडा असतो. आपण म्हणत बंगल्यावर जाऊन हुज्जेगिरी करतात सत्ताधारी आमदारांचे काही लोक, तर ती लोक तुमची हुज्जेगिरी करतात असं वाटत नाही? आमची काय उजरेगिरी करते? सांगतात नाही, खाजगीमध्ये सांगतात ना अनेक लोक, सत्याची बाजू सांगत असतात ना. मग आमची इच्छा नाही हे करायची, पण हे आम्हाला करावं लागते. आमच्यावर प्रेशर आहे यांचं. सांगतात ना. सत्याची बाजू घेणं म्हणजे उजरेगिरी आहे का? सत्तेची बाजू घेणं म्हणजे उजरेगिरी आहे. सत्याची बाजू घेणं उजरेगिरी नाही, लक्षात ठेवा. मी शब्द वापरलाय, सगळे अधिकारी नाही. काही अधिकारी सत्ताधाऱ्यांचे चमचे झालेले आहेत, पण प्रशासनामध्ये काही प्रामाणिक अधिकारी पण आहेत, पण त्याचा टक्का जरा कमी राहिला. कुठेतरी शेतकऱ्याला अन्याय होत आहे, त्याच्यामुळे कुठं क्रांतिकारी शेतकरी संघटने हा आवाज उठवला. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याला न्याय मिळते. मात्र सत्ताधारी आमदारांना हे दिसत नाही का? ऐन वेळी ते त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. यावर काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मला असं वाटतं की गजानन कावरके, नामदेव पतंगेला दाबण्यापेक्षा किंवा चळवळीतल्या कार्यकर्त्यांना दाबण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचे आमदार तानाजीराव मुटकुळेंनी पीक विम्याच्या प्रश्नावर सभागृह बंद पाडायला पाहिजे होतं. कर्जमाफीमध्ये ज्या त्रुटी झाल्या त्याच्यावर सभागृह बंद पाडायला पाहिजे होतं. शेतकऱ्यांना जंगली जनावरांचा त्रास होतो म्हणून नुकसान भरपाई द्या म्हणून तिथं शेतीला कंपाऊंड करा म्हणून आवाज उठवायला पाहिजे होता. कर्जमाफीतल्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात शेतीच्या प्रश्नावर काहीच बोलत नाही. सत्ता आली म्हणजे काय आयुष्यभर अमरपट्टा घेतला का तुम्ही सत्तेचा? तर तुमची मरेपर्यंत सत्ता राहणार आहे. अरे भल्यांच्या घड्या उद्ध्वस्त झाल्या राजकारणामध्ये. भिकेला लागले अनेक लोक. लय मस्ती करू नका, परिणाम वाईट होतील त्याचे. विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सोयाबीन उत्पत्ती मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडे. परंतु दरवर्षीची एक सोंग असते की यावर्षी देखील असं झालं की जे सॅम्पल्स घेतले होते बियाण्याचे त्याची रिपोर्ट उशीर आहे. ते तोपर्यंत पेरणी ऑर्डर होती की काही शेतकऱ्यांना दुबारा पेरणी करावी लागली, सोयाबीन उगवलंच नाही. काय क्रांतिकारीचं काय आंदोलन आहे पुढे त्याच्यावर? मी तुम्हाला मगाही सांगितलं की ज्याच्याकडे न्याय मागायला जायचं आहे तो जर लोण्याचा गोळा घेऊन बसला असेल तर न्याय मागायचा कोणाकडं? कुंपणच जर शेत खात असेल तर न्याय आम्ही मागावं कोणाकडं?
ज्या विभागानं या बियाणे कंपन्यांवर कारवाई करायची आहे, अरे तेच कृषी विभागाचे अधिकारी जर या कंपन्याकडून हप्ते गोळा करत असतील, पैसे घेऊन टाकत असतील, तर न्याय काय आता डोनाल्ड ट्रम्पकडे जाऊन मागता? मात्र कृषी अधिकारी संघटनेवरच बोट ठेवतात, आरोप करतात की आम्हाला वेळी आणण्यासाठी क्रांतिकारी संघटनांनी आम्हाला आंदोलनाचा दाब टाकते. हे यापर्यंत आपण खंडन कसं- कोणी म्हटलं असं? कृषी अधिकाऱ्यांचं काही म्हणणं आहे. कधी म्हटलं? ज्यावेळेला आता आंदोलन काही दिवसापूर्वी करण्यात आलं होतं, जे पैसे उधळण्याचं आंदोलन शेतकरी संघटनेच्या अंतर्गत करण्यात आलं होतं, त्यावेळेला एक कृषी अधिकाऱ्याकडनं असं बोलणं झालं की आम्हाला विठ्ठल आणण्यासाठी हे आंदोलन केलं जातंय, आमच्यावर दबाव टाकण्यासाठी केलं जातं. याचं खंडन कसं करणार? कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं आमचं काही भांडण आहे का दुऱ्यावरनं? तर आम्हाला कृषी अधिकारी व्हायचे त्याची खुर्ची काढून, त्यांचं आमचं काय भांडण आहे? आम्ही त्यांची नस पकडली आहे, त्यांच्या मर्मावर बोट ठेवलं आहे. या आंदोलनामुळे कृषी अधिकाऱ्यांना पैसे खाणं मुश्किल झालेत ना. अद्यापही बोगस म्हणजे तुम्ही यांनी बियाणे कंपन्यांकडून पैसे खायचे, बोगस बियाणे कंपन्यांना संरक्षण द्यायचं, हप्ते घ्यायचे, आणि आम्ही जाब नाही विचारायचा? आम्ही कृषी अधिकाऱ्यांना विचारायचं तर काय चीनच्या सरकारला विचारायचं का तामिळनाडूत जाऊन जाब विचारायचा, आंध्र प्रदेशमध्ये जाऊन जाब विचारायचा? अधिकाऱ्यांनी या गोष्टी पर्सनल घेऊ नये. हे कृषी विभागाचे अधिकारी सामील आहेत त्याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगतो, या कृषी विभागाने जर ठरवलं तर एकही दाना महाराष्ट्रात बोगस येऊ शकत नाही, बोगस बियाणांचा. एवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये, लायसन रद्द करू शकतात हे त्यांचं. कृषी अधिकाऱ्यांच्या रेकॉर्डनुसार 16 तक्रारी जे शेतकऱ्यांच्या बोगस बियाण्याबद्दलचे आलेले आहेत. मात्र कृषी अधिकाऱ्यांकडनं बोगस बियाणे असे विक्रेत्यांवर म्हणजे केंद्र जे चालवतात कृषी केंद्र त्यांच्या कुठे अजूनही कठोर कारवाई झालेली नाही आहे. आपण काय म्हणाल त्यांना विचारलं? माझं म्हणणं आहे की कंपनीवरच बॅन आणला पाहिजे ना. कृषी केंद्र चालकावर बॅन आणून चालणार नाही हो. कृषी केंद्र चालकाला आलं, त्यांनी विकलं, त्यांनी थोडीच फोडून पाहिलं त्याच्यात काय आहे. कलेक्टर साहेबांनी या संदर्भात निर्देश पण दिले, ब्लॅकलिस्टमध्ये टाका कंपन्यांना. अहो, हे तोंडी आणखीन काय झालं? अहो, हे तोंडी नाही, निर्देश आपल्या- देतात. आपण जसं म्हणलं की प्रति बॅग मागे त्यांची वाटे हे ठरलेले असतात. मग आपण या मुद्द्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या कानापर्यंत नेणार का? नाही, हा महाराष्ट्राचा मुद्दा आहे. हा मी पुण्यामध्ये घेणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. याच्यावर वेगळं आंदोलन होणार आहे आमचं, स्वतंत्रपणानं आम्ही हे सगळं याची चिरफाड करणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे असल्याचे काही चाटुगिरी करणारे कृषी अधिकारी आहेत ना, ते आमच्यावर आरोप करतात आमच्या लोकांवर. त्यांना म्हणा तुम्ही नोकऱ्या नीट करा. तुम्ही जर तुमची नोकरी नीट केली आणि ज्या कंपनीनं बोगस बियाणं विकलं, ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्याला भरपाई मिळाली तर आम्ही का जाणार तिथं? अरे आम्हाला जाब विचारायची वेळच येऊ देऊ नका ना. बरोबर आहे का सर? आम्हाला जाब विचारायची वेळ काय येऊ देता? तुमची काशी नीट करा तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही. जो जॉब तुम्हाला दिलाय, जो जॉब तुमचा आहे, तो जर तुम्ही प्रामाणिकपणे निभावला तर आम्हाला काय वेळ लागला का? आम्हाला शोक आहे का गुन्हे दाखल करून घ्यायचा आणि जेलमध्ये जायचा? कोर्टाच्या 10-10 वर्ष चक्रा मारावं लागतात आम्हाला. मग विचारायला कोणी येत नसतं, आम्हालाच करावं लागतं आमचं. त्याला 1.5 वर्षापूर्वी आपण आंदोलन केलं होतं. जंगली जनावरांमध्ये जसं कळमनुरी, सेनगाव, हिंगोलीतला काही भाग हा जंगली जनावरांवर प्रभावित आहे. 1.5 वर्षापूर्वी आपलं मोठं आंदोलन सुद्धा याबद्दल झालं होतं. मात्र त्यानंतर आपण कुठल्याच प्रकारचं त्याचा पुन्हा फॉलोअप घेतला नाही की कुठपर्यंत कुंपण झाले नाही झाले. वन विभागाने याबद्दल काय पुढची प्रोसेस केलेली आपल्या आंदोलनाच्या मागणीचा पाठपुरावा कुठेच घेण्यात आला नाही. तुमची माहिती जरा अपुरी आहे किंवा कदाचित आमच्या ऍक्टिव्हिटीवर तुमचं लक्ष नाही. जंगली जनावरांच्या त्रासापासून शेती पिकांना वाचवण्यासाठी कंपाऊंड करून द्या, ही मागणी मी आज नाही, मी गेल्या 22 वर्षापासून दरवर्षी करतो. पण अजून काही सरकार त्याला प्रतिसाद देत नाही. त्यांनी मध्ये कंपाऊंडची योजना आणली, सौर कंपनची, पण सौर कंपनची योजना बोगस आहे. त्याचं मेंटेनन्स होत नाही आणि त्याच्या बॅटऱ्या कोणी चोरून येतं. त्यामुळं ती योजना नको. आम्हाला मोठी नाली करून तारेचं कंपाऊंड करून द्या, ही आपली मागणी. मॅडम, असं आहे की स्वातंत्र्यासाठी इंग्रजांना जायला 150 वर्ष लागले होते. मग त्या काळातही विचारलं असेल ना आपल्या क्रांतिकारकांना कोणीतरी, 5 वर्ष 10 वर्ष झाले तुम्ही चळवळी करताय, आंदोलन करताय, अजून कसे इंग्रज गेले नाही? ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. भांडत राहणं, लढत राहणं आमचं काम आहे. पण एक मोर्चा आपण काढला ताई, तर तुमच्या जिल्ह्यातले 3,500 माकडं पकडले त्या मोर्चामुळे. समाधान गिरी नावाचा जो व्यक्ती आहे, तो माकडं पकडतो सिल्लोडचा, तो आमचा मित्र आहे. आम्ही मोर्चा काढल्या सुधीर मुनगंटीवारांशी आपण बोललो, या भागातले 3,500 माकडं पकडले.
अनेक शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाई मिळवून दिली. हां, DPTCतून 20 कोटीचं कंपाऊंड उभारलं. दुसऱ्या बाजूला त्या समाधानगिरींना कोकणामध्ये असा आदेश काढला होता कोकणामध्ये की यांना जर बोलवलं ते खाजगीमध्ये 400 रुपये माकड घेतात पकडायचे. ते 100 माकडं पकडायचे, ते 400 रुपये माकडाप्रमाणे लोकांनी पैसे गोळा करून त्यांना द्यायचे. तर आम्ही वनमंत्री गणेश नाईकांकडे ताई ऐका, मी पत्र दिलं, मीटिंग लावली, मी होतो, राजेश भैया टोपे होते, अर्जुनराव खोतकर होते. आम्ही सगळ्यांनी समाधानगिरीला तिथं घेऊन गेलो. प्रशासकीय मीटिंग झाली, त्या मीटिंगचे मिनिट्स आले आणि समाधानगिरींना फक्त कोकणात नाही तर महाराष्ट्रात माकडं पकडण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट नियुक्त करा, तो आदेश काढायला लावला. आमची ॲक्टिव्हिटी सुरूच आहे, आम्ही थांबलेलो नाही. बोगस बियाणांच्या प्रश्नावर राज्यभरात बस राज्यभरात आम्ही याचा भांडाफोड काढणार आहे, यांचा करणार बोगस बियाणाच्या याच्यावर, कारण हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. अहो सगळ्यात सोपं आहे बोगस बियाणे कंपनी काढायची, लगेच पुढच्या वर्षी करोडपती आणि लगेच 5 वर्षात अब्जोपती, असं धंदा आहे ना. म्हणजे मार्केटमध्ये जायचं, बियाणं खरेदी करायचं, डब्यात भरायचं, ग्रेडिंग करून विकून टाकायचं. एका मागच्या 2 वर्षामध्ये हा एकच मिनिटं फक्त. दुसरा याला जोडून एक विषय आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये PGRच्या 750 कंपन्या आहेत. PGR प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर, म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जैविक जे हे आहे टॉनिक, ह्या सगळ्या कंपन्या आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हैदराबाद इकडून तिकडून आलेल्या कंपन्या आहेत. मग ताई, जे कृषी विभागाचे अधिकारी आमच्यावर आरोप करतात ते या PGR कंपन्यावर कारवाई का करत नाही? त्यांना अधिकार. PGR कंपन्यामध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार आहे. हिंगोली, नांदेडमध्ये तर मोठ्या प्रमाणात या कंपन्या घुसलेल्या आहेत. आता ते जे टॉनिक आहे ताई साहेब, ते जे टॉनिक आहे त्यात पाणी भरलं का त्यात काय भरलं कोणाला कळतंय? ते त्याचं कसं तपासायचं, कसं रिझल्ट आहे त्याचा? यांनी तपासलं पाहिजे त्या अगोदरच की ह्याच्यात काय पैसे घेतात हे लोक. कसं आम्ही कृषी अधिकाऱ्यांना आपण विचारायचं, कसं आम्ही मंत्र्यांना आपण विचारायचं, कसं सरकारला आम्ही आपण विचारायचं? आम्ही विचारणार. आणि हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मी स्वतः मांडलंय. नेमका बोगस बियाणावर वेळे म्हणजे एकदम ठोस असा उपाय काय करता येईल? ठोस असा उपाय आहे की जो सीड ॲक्ट आहे 1966चा, ज्याच्यामध्ये फक्त 500 रुपये 1000 रुपये दंडाची शिक्षेची तरतूद आहे, तो ॲक्ट बदलला पाहिजे आणि या लोकांना जन्मठेपेची शिक्षेची तरतूद केली पाहिजे. यांचे धिंड काढल्या पाहिजे गावागावात. याची जमानत नाही झाली पाहिजे 1-1 वर्ष. ती कंपनी, त्या कंपनीचे सगळे डायरेक्टर, हा त्याच्यावरचा उपाय आहे. तुम्ही काय म्हणतो? भाऊ, आपल्याकडे 2 वर्षापूर्वी जे गाय गोठे आणि विहिरी तयार केलेले आहेत, तर तुम्हाला धक्का बसेल हे सगळं ऐकून. काल पंचायत समितीमधलं जी माहिती मिळालेली आहे, एकूण 300 कामाचे 10 करोड रुपये फक्त हिंगोली जिल्ह्यातले बाकी आहेत. क्षेत्रफळानं महाराष्ट्रातल्या सगळ्यात छोट्या अनुदान जिल्हा का हां, कुशल आणि अकुशल चांगले. सांगितलं मला आता कधी? आमच्याकडे काय आहे, गत वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार खूप प्रमाणात वाढले आणि त्याला किनारा आहे. लोकांनी एक गोठा विहीर, दाखवायचा. नाही, एक विहीर बांधली. विहिरीमध्ये 5 लाख रुपये शेतकऱ्यांना खर्च केले, कारण जे त्याला जॉब कार्डवरती लोकांना पैसे मिळाले ते त्यांनी मोदीचे म्हणून खर्चून टाकले. कोणी लेबर शेतकऱ्याला पैसे देत नाही. जवळपास 75% या शेतकऱ्यांवर हे कुशलचे अकुशलचे पैसे न मिळाल्यामुळे शेती विकायची वेळ आली. इसापूर आंबेरी नावाचं गाव आहे, हो, 14 एकर जमीन विक्री झाली मागच्या 2 वर्षामध्ये. 4 एकर जमीन शेतकऱ्यांची फक्त विहिरीचे बिल मिळालं नाही, गोठ्याचं बिल मिळालं नाही म्हणून त्यांना विकावी लागली. तर मग सरकार म्हणतं आहे की आम्ही बँकाबद्दल की आमच्या तुम्ही व्याज दिलं पाहिजेत, कर्जाचं हे दिलं पाहिजे. तर शेतकऱ्याचे 3-3, 4-4 लाख रुपये विहिरीचे हे जर सरकारकडे 2 वर्ष बाकी राहिले असतील तर या संदर्भामध्ये काही एक मोठं आंदोलन होणार आहे का? कारण अजूनही पैसे मिळत नाहीत. बऱ्याचशे गोगावले म्हणले की साधक बाधक चर्चा झाली. गोठ्याचा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला हा खरोखर गंभीर प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. मला गजूभाऊ कावरके आणि नामदेवरावने हा विषय सकाळी सांगितला, याच्यावर आमची चर्चा झाली. सरकारने गोठ्यांचं जे अनुदान थकवलेलं आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली किंवा जमीन विकायची वेळ आली, त्याच्या संदर्भामध्ये स्पेशल आंदोलन, स्वतंत्र आंदोलन लवकरच हिंगोली जिल्ह्यामध्ये होईल हे आश्वस्त मी तुम्हाला करतो. आणि ते अनुदान मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने क्रांतिकारी शेतकऱ्यांना प्रयत्न करतो. हे आता सरकार काय काय भूमिका घेते या तडीपारीच्या अनुषंगानं, त्याच्यानुसार आमची पुढची चाल असेल.
तर भाऊ हिंगोलीमध्ये 19 ठिकाणी दोस्ती मित्रमंडळाच्या नावाखाली अधिकृत क्लब चालू आहे जे अनधिकृत आहे आणि जवळपास 300 आरोपी विरोधात तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये. अशा कठीण परिस्थितीमध्ये गुन्हेगारावरती कारवाई होत नाही. एवढंच काय की चोऱ्यामधले जे प्रकरण आहेत त्याची रिकव्हरी पण होत नाही. वाशिमच्या बिल्डरचं घर फोडलं, तो कोर्टामध्ये येऊन ढासाढासा रडला. मग अशा परिस्थितीमध्ये त्या सगळ्या आरोपींविरोधात कारवाई न करता जे गुन्हेगार आहेत, हिंगोलीमध्ये मागच्या वर्षभरात 4 वेळा गोळीबार झाला, लोकप्रतिनिधींच्या मुलावर पण गोळीबार झाला. या सगळ्यांवरती कारवाई न करता एखाद्या शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता जो लोकांच्यासाठी आंदोलन करतो, शेतकऱ्यांसाठी करतो, हे सगळं आंदोलन करत असताना तुम्ही कलेक्टरांना जाब का विचारत नाही आहे? राज्याचे गृहमंत्री जे तुमचे मित्र आहे, आमचे पण मित्र आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकदा आंदोलनादरम्यान म्हणाले होते की रविकांत तुपकर हे माझे मित्र आहे, मी त्यांना परत काय वेगळा हात आमच्या घरावर. अरे बाबा, माझ्यावर शंभरच्या पुढे केसेस केल्यात त्यांनी. रविकांत तुपकरांचं आंदोलनाच्या दरम्यान एक पावित्र्य जपल्या जाते की तुम्ही कुणावरती अश्लील भाषेत टीका करत नाही किंवा शिव्या देत नाही, म्हणून ते कदाचित तुम्हाला मित्र म्हणत असाल. नाही असं नाही. या लक्षात ठेवा, सरकारमध्ये कोणी असो, आता ते जर आमचे मित्र असते तर मला 1 वर्ष तुरुंगात टाका असा सरकारने आदेश काढला होता लोकसभेच्या आधी. ते गृहमंत्री होते. सरकार म्हणजे पोलीस सरकारने सांगितल्यामुळे पोलीस स्वतः कोर्टात गेले. जशी यांची तडीपारी काढली तशी रविकांत तुपकर या माणसाला 1 वर्ष तुरुंगात ठेवणं आवश्यक आहे. आणि हा माणूस जर बाहेर राहिला तर लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात घेणं कठीण आहे असा युक्तिवाद सरकारने कोर्टात केला. सरकारचं आमचं भांडण कोर्टात झालं. 151 मध्ये मला 1 वर्ष तुरुंगात ठेवा म्हणून सरकारनं हे गृहमंत्री असताना माझ्यावर कारवाई केली, मी लोकसभा लढू नये म्हणून. JMFC कोर्टात मी जिंकलो. सरकार अपिलात वरच्या कोर्टात गेलं ना, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, तिथेही मला न्याय मिळाला कारण माझ्यावर केसेस तशा नाही, ते अजून पुढे गेले. मग ह्या सगळ्या कारवाया आमच्यावर झाल्या असत्या का? मी आता उपोषणाला बसलो बुलढाण्याला, तर माझ्या उपोषणाच्या समर्थनार्थ साधं निवेदन जरी तहसीलदाराला दिलं तरी गुन्हे दाखल केले ना. मग ते आमचे मित्र असतील आमच्यावर एवढ्या कडक कारवाई केल्या असतात. पण काही जे आमचे विरोधक आहेत हे पसरवण्याचा प्रयत्न करतात की हे तुमचे मित्र आहेत, ते तुमचे मित्र आहेत, तुम्हाला अमक्यानं उभं केलं, तुम्हाला टमक्यानं उभं केलं. म्हणजे स्वतंत्रपणानं आम्ही निवडणुका लढवायच्या नाही का? शेतकऱ्याच्या पोरांनी निवडणुकीच्या मैदानात यायचंच नाही का? आमचं कोणी मित्र नाही. जे शेतकऱ्याच्या बाजूने असतील ते आमचे मित्र, जे शेतकऱ्याच्या विरोधात असतील ते आमचे कायमस्वरूपी शत्रू. मुख्यमंत्री तुमचे मित्र नाही तर कोण आहेत मग तुमचे? जे शेतकऱ्यांचे शत्रू असतील ते आमचे शत्रू आहेत. सेनगाव तालुक्यातल्या भानखेडा येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धवट स्थितीत आहे मागच्या 6 वर्षापासून. त्यासाठी जवळपास 2 कोटीच्या वर प्रशासनाने खर्च देखील केलेला आहे. मात्र चुकीच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं. शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. 6 वर्ष झाले लोकशाही मराठी चॅनलने 2 वेळेस बातम्या दाखवल्या, त्यावर कारवाई होणार असल्याचं बोललं जातं. आता अजून कारवाई झाली नाही. शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. संबंधित प्रकरणाची मी माझ्या सहकाऱ्यांकडनं माहिती घेतो, तुमच्याकडनंही घेतो आणि त्या प्रकरणावर निश्चितपणे क्रांतिकारी शेतकरी संघटना आवाज उठवेल हा शब्द तुम्हाला देतो. चला झालं. पत्रकार परिषदेदरम्यान आपण मुटकुळे साहेबांना एक इशारा दिलेला कोणाला? आहे की आमदार मुटकुळे यांना आपण इशारा दिलेला आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू नका. आपल्याला खात्रीशीरता आपण म्हणले की आधी आम्ही दिशा जी आहे आता आपल्या सरकारच्या आणि लोकप्रतिनिधीच्या सरकारच्या शासनाच्या इथल्या आगामी भूमिकेवर आहे. तर आपण काय इशारा द्यायला यावेळेला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? नाही, अशा पद्धतीनं जर तानाजीराव मुटकुळे करणार असतील आणि जोर जबरदस्तीनं अधिकाऱ्यांवर दबाव टाकून जर ही तडीपारी घडून आणणार असतील तर तानाजीराव मुटकुळेच्या घरासमोरच उपोषणाला बसून सगळे आम्ही शेतकरी हजारो शेतकरी होऊन जाऊ द्या. 2 राज्य व्हायचे ते पाहून घेऊ.